नमस्कार मित्रो, मी डॉक्टर गजानन पाठक, वंध्यत्व लॅप्रोस्कोपिक सर्जन, मातोश्री हॉस्पिटल व गुड न्यूज टेस्टी बेबी सेंटर जालना। मागील भागामध्ये आपण स्त्रीवंध्यत्व याची कारणे व बेसिक टेस्ट याबद्दल माहिती घेतली। आज आपण खूपच महत्त्वाच्या टॉपिकवर म्हणजेच वंध्यत्वाची कारणे शोधण्यासाठी व उपचारासाठी दुर्बीणचे ऑपरेशनचे फायदे यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत। OPDमध्ये भरपूर पेशंट्स त्यांचे फाईल्स माझ्याकडे घेऊन येतात आणि त्यांना कोणीतरी दुर्बीणची ऑपरेशन करण्याचा सल्ला दिलेला असतो। याबद्दल मला ते नेहमी प्रश्न विचारतात। मित्रो, दुर्बीणचे ऑपरेशन वंध्यत्वासाठी एक वरदानच आहे। त्याचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दुर्बीणचं ऑपरेशनमध्ये दोन पद्धतीने केले जाते। एक असतं हिस्टेरोस्कोपी आणि दुसरं असतं लेप्रोस्कोपी। हिस्टेरोस्कोपी म्हणजे गर्भपिशवीची योनिमार्गातून दुर्बीणद्वारे तपासणी, ज्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपल्याला अशी माहिती मिळते की गर्भपिशवीची साईज कशी आहे, त्याला आपण युट्राईन कॅव्हिटी म्हणतो। सोबतच दोन्ही जे गर्भनलिका जिथनं सुरू होतात त्याला आपण ऑस्टिया असं म्हणतो, तर त्या व्यवस्थित दिसत आहेत का। त्यासोबतच अजून गर्भपिशवीच्या आतमधून जो थर असतो त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, तो कसा आहे। त्यासोबतच वेगवेगळ्या गर्भपिशवीच्या व्याधी म्हणजेच पॉलिप म्हणजेच गर्भपिशवीला असलेला एक मांसाचा गोळा म्हणू शकतो आपण त्याला। त्यासोबतच गर्भपिशवीला असलेल्या गाठी, फायब्रॉइडच्या गाठी, सोबतच गर्भपिशवीला काही पेशंट्समध्ये गर्भपिशवीला पडदासुद्धा असू शकतो, ज्याला आपण युट्राईन सेप्टम असं म्हणतो। किंवा कधीकधी गर्भपिशवीचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनॉमलीज असतात, जसे की युनिकॉर्निएट युट्रस म्हणजे गर्भपिशवीचा जो भाग आहे तो फक्त एकच आपल्याला ऑस्टिया दिसतो, दुसरा ऑस्टिया तयार झालेला नसतो। अशा पद्धतीने हिस्टेरोस्कोपीमध्ये आपल्याला या सर्व आजारांबद्दल माहिती मिळू शकते किंवा वंध्यत्वाची कारणे समजू शकतात। पुढील तपासणी आहे लेप्रोस्कोपी। लेप्रोस्कोपी म्हणजे आपण पेशंटला पोटावरून दुर्बीण टाकून आतमध्ये गर्भपिशवी, गर्भनलिका आणि ओव्हरी हे जे तीन महत्त्वाचे स्ट्रक्चर्स आहेत त्याबद्दल माहिती मिळते। सोबतच गर्भपिशवीच्या आजूबाजूला जे सर्व स्ट्रक्चर्स आहेत ते त्यांना चिटकलेले आहेत का, त्यालाच आपण ॲडेजन्स असं म्हणतो, किंवा एंडोमेट्रियोसिस आहे का ते पण कळतं। सोबतच ट्युबरक्युलर इन्फेक्शन आहे का किंवा बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारचे काही इन्फेक्शन आहे का याबद्दल आपल्याला माहिती मिळते। सर्वात महत्त्वाची टेस्ट म्हणजे गर्भनलिका चालू आहेत का नाही, त्याला आपण गर्भपिशवीच्या बाजूला दोन स्त्रियांमध्ये गर्भपिशवीच्या बाजूला दोन गर्भनलिका असतात, तर गर्भनलिका चालू आहेत का नाही, त्याबरोबर प्रॉपर वर्क करता आहेत का नाही, ते खूप महत्त्वाचा भाग असतो। कारण जेव्हा ओव्हुलेशन होतं त्या दरम्यान ओव्हुलेशन झाल्यानंतर स्त्री बीज ॲम्प्युलरी पार्ट म्हणजे ट्यूबच्या ॲम्प्युलरी भागामध्ये येऊन थांबते। त्या दरम्यान जर का पती पत्नीचे संबंध जर आले तर शुक्राणू ॲम्प्युलरी पार्टमध्ये येऊन स्त्री बीज आणि स्पर्म म्हणजे वीर्य, शुक्रजंतू यांचा संयोग होऊन फर्टिलायझेशन होतं। जर गर्भनलिका व्यवस्थित काम करत नसतील किंवा बंद असतील तर फर्टिलायझेशन होणार नाही, म्हणजेच गर्भधारणा होणार नाही। म्हणून दोन्हीही पण ट्यूब चांगल्या काम करणे, ओपन असणे, पेटंट असणे खूप महत्त्वाचे आहे। तर दुर्बीणच्या ऑपरेशनमध्ये आपल्याला दोन्ही गर्भनलिका चालू आहेत का, त्यांच्यावर सूज आहे का, काही इन्फेक्शन आहे का ज्याला आपण साल्पिंजायटिस म्हणतो, सोबतच काही ट्युबरक्युलर इन्फेक्शन आहे का, काही ॲडेजन्स आहेत का,
सोबतच ट्युबो ओव्हारियन ॲक्सिस बरोबर आहे का, तर ह्या सर्व गोष्टी आपण लेप्रोस्कोपीवर बघू शकतो. ते बघण्यासाठी आपण खालून योनी मार्गातून एक कॅन्युला असतो, त्यामधनं मिथिलीन ब्ल्यू नावाची डाय आपण आतमधून इंजेक्ट करतो आणि बाहेरनं म्हणजे पोटातनं जेव्हा ट्यूबमधनं जी बाहेर येईल ते जे निळं औषध आहे त्याला आपण डाय म्हणतो, तेव्हा आपण असं समजतो की दोन्ही ट्यूब पेटंट आहेत. त्यालाच आमच्या मेडिकल भाषेमध्ये मिथिलीन ब्ल्यू टेस्ट पॉझिटिव्ह असं म्हणतात. तर जर ट्यूब व्यवस्थित काम करत नसतील तर फर्टिलायझेशन होणार नाही तर प्रेग्नन्सी राहणार नाही. तर ज्याप्रमाणे लेप्रोस्कोपीने आपण निदान करू शकतो की ट्यूब्स चालू आहेत का बंद आहेत, त्याचप्रमाणे जर ट्यूब बंद असतील तर आपण त्या कॅन्युलेशन करून, म्हणजेच एक आपल्याकडे उपकरण असतं ज्याला आपण कॅन्युलेशन सेट असं म्हणतो, त्याने आपण त्या ट्यूब ओपन पण करू शकतो. आणि आतापर्यंतच्या माझ्या 10 वर्षाच्या अनुभवानुसार कित्येक पेशंटला आपण ट्यूब ब्लॉक असताना त्या आपण ट्यूब ओपन केल्या आणि त्यांना गर्भधारणा यशस्वीरित्या झालेली आहे. अशा पद्धतीने लेप्रोस्कोपी ही एक वंध्यत्व तपासणी करण्यासाठी किंवा वंध्यत्व निवारण्यासाठी एक खूपच वरदान ठरलेली अशी टेस्ट आहे.